सलाम. या विवरणात्मक कार्यक्रमात स्वागत आहे. आज आपण एका अशा प्राचीन ग्रंथाचा अभ्यास करणार आहोत जो आधुनिक समानतेसाठी एक अतिशय मूलगामी म्हणजेच एकदम क्रांतिकारी दृष्टिकोन मांडतो. बघा, यशया 55 हा काही केवळ एक ऐतिहासिक मजकूर नाही बरं का, तर तो आजच्या जगातील संसाधने, न्याय आणि आपल्या मानवी अस्तित्वाच्या प्रश्नांवर अतिशय अचूक भाष्य करतो. तर आज आपण या 6 मुख्य टप्प्यांतून जाणार आहोत. सार्वत्रिक तहान, एक अभूतपूर्व मोफत मेजवानी, शोधाची निकड, जुने मार्ग सोडणे, सामाजिक आणि पर्यावरणीय न्याय आणि शेवटी आजच्या काळासाठी एक आराखडा. आपण पाहणार आहोत की पारंपरिक बायबल संबंधी अर्थनिर्वचन आणि पुरोगामी सामाजिक आर्थिक धर्मशास्त्र यांची सांगड कशी घालता येईल, आणि हे सर्व आपण कोणत्याही एका विचारधारेची बाजू न घेता अगदी तटस्थपणे पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. विभाग 1, सार्वत्रिक तहान, समाधानासाठी मानवतेची धडपड. ठीक आहे, आता आपण यात जरा खोलवर जाऊया. जे समाधान देत नाही त्यावर पैसे का खर्च करावे, हा प्रश्न खरंच विचार करण्यासारखा आहे ना. अगदी प्राचीन काळापासून माणूस अशा गोष्टींच्या मागे धावत आलाय ज्यातून कधीच खरं समाधान मिळत नाही. आजही आपण बघतो, भौतिक सुखांच्या मागे धावून अतोनात वेळ आणि संपत्ती खर्च केली जाते. हीच मानवी प्रवृत्ती या ग्रंथात अतिशय मार्मिकपणे मांडली आहे. आता एक लक्षात घ्या, ही तहान काही केवळ आध्यात्मिक नाहीये. 2025 सालापर्यंत जगातील तब्बल 1/3 लोकसंख्येला तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. विचार करा, ही प्राचीन रूपके आजच्या जगातील पाणीटंचाई आणि संसाधनांवर कब्जा करण्याच्या अत्यंत भयंकर वास्तवाशी थेट जोडलेली आहेत. पाण्याची कमतरता आणि त्यावर होणारे राजकारण हे आजच्या काळातील एक अतिशय कठोर सत्य बनलंय. विभाग 2, एक अभूतपूर्व मोफत मेजवानी, तो मूलगामी दैवी प्रस्ताव. आणि हे अतिशय उत्तम प्रकारे स्पष्ट करतं की प्राचीन भूमध्यसागरीय आहारापेक्षा हा दैवी प्रस्ताव कसा आणि किती वेगळा होता. नेहमीच्या आहारासाठी व्यवहारात आपल्याला पैसे मोजावे लागतात, बरोबर, पण यशयाचा प्रस्ताव हा चक्क 5 घटकांची विपुलता देणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे तोही अगदी मोफत. हे दैवी कृपेचं आणि अतिविपुलतेचं खऱ्या अर्थाने प्रतीक आहे. पैसे न देता विकत घेणे हा एक मोठा विरोधाभास वाटतोय ना. बाजारातील आजचं शोषण आणि संसाधने रोखून धरण्याची जी मानवी प्रवृत्ती आहे त्याच्या अगदी विरुद्ध ही ईश्वरी कृपा काम करते. जिथे आजच्या जगाची बाजारपेठ केवळ पैशांवर चालते, तिथे हा ग्रंथ सर्वांसाठी अमूल्य गोष्टी पूर्णपणे मोफत उपलब्ध असल्याची घोषणा करतोय. विभाग 3, शोधाची निकड, या आमंत्रणाची महत्त्वपूर्ण वेळ. आता हे वाक्य पहा, जब तक यहोवा मिल सकता है तब तक उसकी खोज में रहो, जब तक वो निकट है तब तक उसे पुकारो. ही ओळ आपण मूळ हिंदी संदर्भातून घेतली आहे, जी या संदेशाची व्यापकता आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रासंगिकता दर्शवते. याचा सरळ अर्थ असा आहे की ईश्वराला शोधण्याची आणि हा प्रस्ताव स्वीकारण्याची संधी काही कायमस्वरूपी खुली राहणार नाहीये. यासाठी एक विशिष्ट वेळ आहे आणि ती वेळ आत्ता, याच क्षणी आहे. मग प्रश्न असा येतो की निर्णय घेण्यास उशीर केला तर काय होईल. बघा, चालढकल करणं खूप महागात पडू शकतं. ही अक्षरशः जीवन आणि मरणाची बाब आहे. बायबलमधील मेजवानीच्या इतर कथांमध्येही नेमकं हेच सांगितलंय की जे लोक आमंत्रण स्वीकारण्यास उशीर करतात त्यांच्यासाठी संधीचे दरवाजे शेवटी कायमचे बंद होतात. त्यामुळे ही एक अतिशय तातडीची बाब मानली पाहिजे. विभाग 4, जुने मार्ग सोडणे, खऱ्या पश्चातापाचे भाषिक विश्लेषण. आता या स्लाइडबद्दल सर्वात मनोरंजक गोष्ट अशी आहे की सोडणे या शब्दाचा मूळ हिब्रू अर्थ काय होतो ते आपण पाहू. डॉक्टर डॅन हेडन यांच्या अभ्यासानुसार याचा अर्थ केवळ आपल्या विनाशकारी सवयींवर थोडेफार नियंत्रण ठेवणं असा अजिबात होत नाही, तर त्या पूर्णपणे सोडून देणं किंवा त्यांचा त्याग करणं असा होतो. कारण जुन्या चुकांना घट्ट धरून नव्या वाटेवर चालणं तसंही अशक्यच आहे ना. येथे मानवी स्वभाव आणि ईश्वरी मार्ग यातील थेट फरक अत्यंत स्पष्टपणे दिसतो. आपले मानवी विचार सहसा स्वार्थी, रागेट आणि व्यवहारी असतात. आपण सहजासहजी गोष्टी सोडून देत नाही. तर दुसरीकडे ईश्वराचे मार्ग अत्यंत दयाळू, उच्च आणि मुक्तपणे क्षमा करणारे आहेत. हे जुने मानवी मार्ग सोडून या नवीन आणि उच्च मार्गांचा अवलंब करणं हेच खऱ्या बदलाचं किंवा परिवर्तनाचं लक्षण आहे. विभाग 5, सामाजिक आणि पर्यावरणीय न्याय, या परिवर्तनाचा व्यापक विस्तार.
यावरून आपल्याला हे उत्तम प्रकारे दिसून येतं की धर्मशास्त्रीय शिकवण, आपला लोकशाही अवकाश आणि नैसर्गिक संसाधनांचं व्यवस्थापन हे सर्व पैलू एकमेकांशी कसे घट्ट जोडलेले आहेत. आपला वैयक्तिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनच हे ठरवतो की आपण आपल्या सभोवतालच्या जगाशी, समाजाशी कसा व्यवहार करतो. चला तर मग आता पुढे जाऊया आणि हे कसं विकसित होतं ते पाहूया. वांगारी मथाई यांनी एका पर्यावरणपूरक जगासाठी 3 पायांच्या स्टूलची अतिशय सुंदर संकल्पना मांडली आहे. हे जे 3 टप्पे इथे दिलेत ना, ते त्याच स्टूलचे 3 पाय आहेत: मानवी अधिकार, शाश्वत व्यवस्थापन आणि शांततेची संस्कृती. यापैकी एकही पाय थोडा जरी कमकुवत झाला तरी जगाचा समतोल बिघडेल आणि हा सगळा डोलाराच कोसळून पडेल. विभाग 6, आजच्या काळासाठी एक आराखडा, पर्यावरण आणि न्यायप्रेरित समुदायासाठी एक रचना. या सर्व गोष्टींचा विचार करता आजच्या काळाची अत्यंत महत्त्वाची गरज म्हणून हे 4 मुख्य मुद्दे समोर येतात. आपल्या सभोवतालच्या सृष्टीचा जो ऱ्हास होतोय त्याबद्दल जाणून घेणं आणि तिची काळजी घेणं हे आपलं मूलभूत कर्तव्य आहे. ईश्वराचा शब्द ऐकणं म्हणजे केवळ धार्मिक कर्मकांड करणं नव्हे बरं का, तर आपल्या शेजाऱ्यांशी आणि या पृथ्वीशी योग्य व्यवहार करणं. निसर्गाचा आदर राखणं हा खऱ्या आध्यात्मिकतेचा एक अतिशय अविभाज्य असा भाग आहे. काट्यांच्या जागे देवदार वृक्ष उगवेल या प्राचीन वचनाचा एक अतिशय सुंदर आणि लाक्षणिक अर्थ दडलाय. निसर्गातील हे परिवर्तन हे खऱ्या अर्थाने मानवी स्वभावातील बदलाचं आणि एका पुनरुज्जीवित समृद्ध पृथ्वीचं प्रतीक आहे. जेव्हा ते जुने स्वार्थी मार्ग आपण सोडतो तेव्हा काट्यांऐवजी देवदार वृक्षाप्रमाणे एक नवीन, बळकट आणि इतरांसाठी उपयुक्त असं जीवन फुलून येतं. तर यातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की आता निर्णय पूर्णपणे आपल्या हातात आहे. मानवता अशा गोष्टींसाठी किंमत मोजत राहील ज्यातून कधीच समाधान मिळत नाही, की सर्व सृष्टीला जीवन आणि समानता देणारी ही मोफत मेजवानी आपण स्वीकारणार आहोत. मला खात्री आहे की या विवरणात्मक कार्यक्रमाने आपल्याला नक्कीच एका नव्या दृष्टिकोनातून विचार करण्यास प्रवृत्त केलं असेल. या प्रश्नाचं उत्तर स्वतःपुरतं शोधण्याची आणि त्यानुसार प्रत्यक्ष कृती करण्याची वेळ आता आली आहे. धन्यवाद.